आपल्या देशामध्ये कोर्टाला काहीही महत्त्व नाही आहे हे या उदाहरणातून समजून येतं। आता ह्या अशा प्रकारच्या हेवी लाईटवरती कोर्टानं सांगितलेलं आहे की बंदी आली पाहिजे म्हणून। आता इथं पाहिलं असेल तुम्ही की हायबीम लाईटचा त्रास किती होतो आणि यांच्या देखील हायबीमच लाईट होत्या, म्हणून मी माझी हायबीम लाईट लावली आणि माझी हायबीम लाईट देखील पांढऱ्या कलरचीच आहे आणि त्याचा त्रास यांना पण होतोय। यांना रोड दिसत नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की समोरून येणाऱ्या गाडीचा आणि आपल्या गाडीचा जर दोघांचाही जर पांढऱ्या हेवी लाईट असेल तर दोघांनाही रस्ता दिसत नाही आहे, व्यवस्थित खड्डा दिसत नाही आहे किंवा काही अडचण असेल तर दिसत नाही आहे। तर ह्याच याचा उद्देश होता हा व्हिडिओ बनवण्याचा। आणि समोरून बघा, यांनी हायबीमची लाईट लावली आहे, मी अप्पर डिप्पर दिला आहे तर त्यांनी अप्पर डिप्पर दिला पण परत हायबीमच लावला। हायबीमचा वापर कसा करायचा असतो मित्रांनो मी सांगतो। आता इथं समोर टर्न आहे तर टर्नला आपल्याला त्या साईडने येणारी गाडी दिसत नाही, तर इथं तुम्ही अप्पर डिप्पर द्या फक्त ह्या अशा प्रकारे, आणि इथं पण लगेच लेफ्ट टर्न आहे। अशा प्रकारे अप्पर डिप्पर देण्यासाठी उपयोग करा।